बऱ्याचदा आलो, फक्त बारला येण्याचा काय कधी योग आला नाही. तो माऊलींच्या या नेवाशामध्ये आज योगायोगाने आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळतीये आणि ती संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खरोखर आपला कापसे साहेबांचा, सर्व कमिटीचा खूप खूप आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर आता मी बघतोय की बरीच सिनियर मंडळी माझ्या समोर आहे. परिचयात देखील सांगितलं गेलं की त्यांचं वय कमी आहे किंवा 40शीत मी आहे. सो आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट द फॅक्ट की माझ्या वया इतकी प्रॅक्टिस असणारी लोक समोर बसली आहे आणि त्यांच्या समोर क्रॉस एक्झामिनेशन, क्रिमिनलच्या काही स्ट्रॅटर्जीज या विषयावर मी आपल्याशी संवाद साधला. सो हॅव्हिंग सेड दॅट आणि तेवढंच कॉन्शियस होऊन मी आपल्याला सांगू शकतो की जे काही माझे सिनियर असतील किंवा बाकी सिनियर लोक असतील त्यांच्याबरोबर सगळ्या रिस्पेक्टफुल सिनियर्सशी बरोबर राहून जे काही शिकण्याचा योग आला, काही वाचून काही केसेस चालून त्यातील जो अनुभव आला किंवा त्यातून जे काही शिकायला मिळालं ते निश्चितच आपणाशी शेअर करण्याचा फक्त प्रयत्न करेन. बिकॉज इंटरॅक्शन इज ऑल्सो काइंड ऑफ अ सोर्स ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो सेड दॅट की नोबडी कॅन बी क्लेम टू बी अ मास्टर ऑफ लॉ. इट इज अ ओशन. शेवटी हा समुद्र आहे, त्याच्यावर कोणीही म्हणू शकत नाही की मी मास्टर आहे नॉर इव्हन आहे. मी तर नाहीच नाही. सो वी आर स्टुडंट, वी विल बी स्टुडंट ऑफ द लॉ. सो हॅव्हिंग सेड दॅट वी विल स्टार्ट विथ अवर टॉपिक. सरांना विचारलं होतं म्हणजे आपण कुठल्या विषयावर संवाद साधायचा. सो बेसिकली बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात. त्यात महत्वाची गोष्ट जर आपण कुठली म्हणत असाल तर दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ द क्रॉस एक्झामिनेशन. क्रॉस एक्झामिनेशन आपण म्हणतो इट इज अ वेपन. हे एक आपल्या हातात असणारा हत्यार आहे. इट इज अ वेपन इन द हँड्स ऑफ डिफेन्स. मग ही क्रॉस एक्झामिनेशनच्या बाबतीत आपण जर काही इट कॅन बी ओनली आउटलाईन आय वुड से. म्हणजे ही फक्त एक आउटलाईन असू शकते. प्रत्येक केस वेगळी आहे, केसच्या फॅक्ट वेगळे आहेत, जजमेंट्स वेगळे आहेत, ऑब्झर्वेशन्स वेगळे आहेत. सो नो स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला कॅन बी ड्रॉन की क्रॉस कशी असेल. इवन आय विल गो टू दॅट आस्पेक्ट की जिथं तहसीलदार सिंग मध्ये दॅट इज अ सेलिब्रेटेड जजमेंट ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट in respect of cross examination, in which honorable Supreme Court also said that it is not easy to draw a straight jacket formula for conducting the cross examination. So cross examination may be differ advocate to advocate, may be differ fact to fact, but जे काही शिकण्याचा योग आला किंवा बरोबर राहून ऐकून बघून वाचून तर ते मी निश्चित आपल्याशी इन रिस्पेक्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन आपल्या वेळेमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपण शेअर करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करतो. सो बेसिकली मला प्रामाणिकपणे असं वाटतं की व्हेन इट कम्स टू द क्रॉस एक्झामिनेशन कुठलीही असू द्या, 323, 326, 307, 302, 95, 92 काही असू द्या, क्रॉस एक्झामिनेशन इज क्रॉस एक्झामिनेशन. ऑफेन्स इज ऑफेन्स. So there are certain basic things in respect of cross examination. What are those basic things? मला वाटतं I may be differ, I may be wrong, आणि there is every room for the correction. So I am sharing my personal views. मला असं वाटतं की क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे आपण कन्सेप्ट पहिली समजून घेतली पाहिजे की व्हॉट इज क्रॉस एक्झामिनेशन, फ्रॉम व्हेअर इट हॅज बीन डिराइव्ड. काय सेक्शन्स आहेत क्रॉस एक्झामिनेशनचे, क्रॉस एक्झामिनेशनचा उद्देश काय, क्रॉस एक्झामिनेशनची कन्सेप्ट काय, टू इम्पीच द क्रेडिबिलिटी ऑफ द विटनेस, टू इम्पीच ऑर की ट्रस्ट वर्दीनेस ऑफ द विटनेस, की हा विटनेस रिलायबल आहे का, हा विटनेस क्रेडिट वर्दी आहे का. आणि हे नेमकं का ठरवायचं, हे कशाच्या माध्यमातून ठरवायचं, ते क्रॉसच्या माध्यमातून. मग क्रॉस हे वेपन कसं, आपले बरेचसे सिनियर आपल्याला सांगत होते की वो काय विचारावं ह्याच्यापेक्षा काय विचारू नये हे आपल्याला क्रॉस मध्ये कळालं पाहिजे. वाय सो, असं का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मग आपण एखाद्या क्रिमिनल ट्रायल मध्ये डिफेन्स घेताना टोटल डिनायलचाच डिफेन्स का घेतो, व्हॉट इज द बेस ऑफ दिस, काय आहे नेमकं याचा बेस, तो आपण विचार करू.
आणि याला नेमकं आधार काय. सो बेसिकली ज्यावेळेस एखादा विटनेस हा क्रॉस एक्झामिनेशनला सामोरं जातो त्यावेळेस मला असं वाटतं की त्याने सांगितलेल्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या डिफेन्स लॉयर म्हणून मला डिस्प्रूव्ह करायच्या आहेत. सो मला क्रॉस समजून घेताना मला फॅक्ट्स कळायला पाहिजे. व्हॉट इज फॅक्ट. कारण काय, म्हणजे सरांनी सांगितलं की एक जी काही कॉलेजची मुलं असतात लॉची, सो ते कदाचित अकॅडमिक पर्पज करता या सगळ्या गोष्टी पेपरला लिहितात. पण आता आपण प्रॅक्टिस करतोय, आता आपल्याला ह्या रिलेट करायच्या. व्हॉट इज मीन बाय फॅक्ट अँड व्हॉट इज इट्स ऍप्लिकेशन टू द क्रिमिनल ट्रायल. फॅक्ट काय की अरे माझ्या सेन्सेसनी परस्यू करणारी ही गोष्ट ज्याच्यात काय होईल, स्टेट ऑफ माइंड येईल, बॉडी माइंड येईल, मी बोललो तीच. देन व्हॉट इज फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय, ए कमिटेड मर्डर ऑफ बी. वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी इज फॅक्ट इन इश्यू. सो आता मग मला फॅक्ट इन इश्यू कळाला की वादाचा विषय काय आहे, वादाकर्ताची तथ्य काय आहे. तथ्य काय आहे की एनी बीचं मर्डर केलं का, एनी बीला रॉब केलं का, एनी दरोडा टाकला का, एनी चिटिंग केली का, एनी रेप केला. दॅट इज फॅक्ट इन इश्यू. हे कोणाला प्रूव्ह करायचंय, प्रॉसिक्युशन. कसं प्रूव्ह करायचंय, बियॉन्ड रिझनेबल डाऊट. का बियॉन्ड रिझनेबल डाऊट, बिकॉज प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. का प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, बिकॉज आर्टिकल 20. Article 20 gives the right of silence to the accused. So it is responsibility of the prosecution to prove the case against me beyond reasonable doubt. मग ही तर त्यांची ड्युटी आहे आता प्रूव्ह करणं. पण त्याचबरोबर कारण मी प्रिझ्युम्ड आहे, आय एम प्रिझ्युम्ड टू बी इनोसंट अंटिल आय प्रूव्ह टू बी गिल्टी. सो मला लक्षात आलं पाहिजे की अरे ही फॅक्ट इन इश्यू आहे का, ही प्रूव्ह करायची आहे प्रॉसिक्युशनला. आता याच्याशी संदर्भात असणाऱ्या सगळ्या ज्या रिलिव्हंट फॅक्ट आहेत त्या मला कळल्या पाहिजे की फॅक्ट इन इश्यूशी संबंधित असणाऱ्या फॅक्ट्सला आपण काय म्हणतो, रिलिव्हंट फॅक्ट. सो ए कमिटेड मर्डर ऑफ बी बट at the same time A was not in the town. So A was not in the town, it is a relevant fact. So concept of the cross examination has to be gone into. बऱ्याचदा आपण कोर्टामध्ये जातो, मलाही अनुभव आला. आपण कोर्टात गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या 2-3 प्रश्नाला जज साहेब विचारतात नेक्स्ट नेक्स्ट घ्यायचं का हे वकील साहेब, नेक्स्ट. आपण गोंधळून जातो. सुरुवात खराब झाली, आपण म्हणतो ना वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवातच जर खराब झाली तर पुढे क्रॉस कशी कंडक्ट करणार. मग याला सोल्युशन काय, याला सोल्युशन आहे सेक्शन 5 ते 15, इनफॅक्ट सेक्शन 5 ते 55 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आपल्याला एव्हिडन्स ऍक्टचा बेअर ऍक्ट आपल्या बरोबर असावा, सीआरपीसी असा, आयपीसी असा. बिकॉज मला क्रॉस घ्यायची म्हणजे नेमकं मला काय करायची की ती फॅक्ट डिस्प्रूव्ह करायची. मग फॅक्ट डिस्प्रूव्ह कशी करायची, कारण ओरल एव्हिडन्स चाललाय. मग ओरल एव्हिडन्सच्या माध्यमातून फॅक्ट डिस्प्रूव्ह करण्याची पद्धत काय. मग हे लक्षात घेतलं पाहिजे की कधी फॅक्ट ही प्रूव्ह झाली कायद्याने असं म्हणता येईल आणि कधी ती डिस्प्रूव्ह झाली अशी म्हणता येईल. मग त्याच्या व्याख्यात गेल्यावर कळतं की अरे व्याख्या काय सांगते एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 3 नुसार की एखादी फॅक्ट आहे वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी आणि साक्षीदार म्हणतो मी बघितलं ए आणि बी चा मर्डर करताना. साक्षीदाराची आपण क्रॉस घेतोय आणि साक्षीदाराला विचारलं बाबा रे तू बघताना तिथं अंधार होता किंवा आपण ऍडमिशन घेतलं अंधार होता, तिथून अंतर जे होतं ते एक साधारणतः 100 मीटरचं अंतर होतं, 50 मीटरचं अंतर होतं. आपण बाकीच्या साक्षीदारांकडून आणली की तिथं मोठी मोठी झाडी झुडपं होती. परिस्थिती आणली आपण, अशी परिस्थिती निर्माण केली की हा व्यक्ती बघू शकत नाही. मग ही परिस्थिती काय, इट इज अ प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द फॅक्ट, ही अशी फॅक्ट जसा तो विटनेस सांगतोय हे प्रोबेबल आहे का. प्रोबेबल म्हणजे काय, सामान्य माणसाच्या बुद्धीला हे पटू शकेल का. म्हणजे आपण एखादा म्हणतो की एखादा माणूस अपंग आहे, तो म्हणला तो पळत पळत आला आणि त्यांनी पायाने लात मारली, तो खाली पडला आणि नंतर डोक्यात दगड घातला.
वेदर इट इज प्रोबेबल, आपल्याला ती फॅक्ट डिस्प्रूव्ह करण्याकरता त्याचे मेडिकल सर्टिफिकेट, आपली केस सजेस्ट करावं लागेल. सो व्हॉट आय वॉन्टेड टू से इज कन्सेप्च्युअली क्लिअरिटी क्रॉसमध्ये असणं गरजेचं आहे. त्याकरता फॅक्ट काय, रिलिव्हंट फॅक्ट काय, फॅक्ट प्रूव्ह कशी करायची आणि फॅक्ट डिस्प्रूव्ह कशी करायची. एंड ऑफ द डे न्यायाधीश महोदयांना असं वाटलं पाहिजे की खरोखर ही फॅक्ट प्रोबेबल नाही, या फॅक्टचं एक्झिस्टन्स प्रोबेबल नाही, मग ती फॅक्ट डिस्प्रूव्ह. सेकंड, इन रिस्पेक्ट ऑफ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जर आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय होतं मग रिलिव्हंट फॅक्ट, मग अडचण काय येते कोर्टात, कोर्ट आपल्याला ऑब्स्ट्रक्ट करू शकतो. बिकॉज का ऑब्स्ट्रक्ट करतं, कोर्ट इज इन पॉवर. कोर्टाला काय करायचंय, रिलिव्हंट एव्हिडन्स रेकॉर्डवर घ्यायचंय. ऍडमिसिबिलिटी जी आहे एव्हिडन्सची ती डिसाइड करायची. सो इरिलिव्हंट एव्हिडन्स, स्कॅन्डलस क्वेश्चन्स हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही, तशी तरतूद एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आहे. म्हणून आपल्याला रिलिव्हन्सीच्या ग्राउंडवर कोर्ट काय करतं, ऑब्स्ट्रक्ट करतं आणि विचारतं काय रिलिव्हंट आहे, त्याची काय रिलिव्हन्सी आहे. म्हणून आपल्याला सेक्शन 5 ते 15 किंवा सेक्शन 5 ते 15 मध्ये जे काही सांगितलेली रिलिव्हन्सी आहे ती सांगता येईल. मी प्रश्न विचारतो की अरे बाबा त्या दिवशी आरोपीच्या मुलीचा वाढदिवस होता आणि म्हणून तो हॉटेलला गेलेला होता, एक उदाहरण नका तर इमेजनरी उदाहरण. कोर्ट म्हणतं काय रिलिव्हंट आहे, याला काय माहित असण्याचं कारण आहे, आरोपीच्या मुलीचा वाढदिवस होता का मुलाचा वाढदिवस होता, नाही. सेक्शन 7 काय सांगतं, ओकेजन, कॉज आणि इफेक्ट इज रिलिव्हंट विच इज कनेक्टेड टू द फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू काय आहे की ऍट दॅट टाइम वेदर असॉल्ट हॅज बीन डन बाय द अक्युज्ड ऑर नॉट, आरोपीने असॉल्ट केला का नाही ही फॅक्ट इन इश्यू. इंटेन्शनल असॉल्ट होता का नाही 2 नंबर, आरोपी तिथं असॉल्ट करण्याच्या हेतूने गेला होता का 3 नंबर, आरोपीने प्रिपरेशन केलं का 4 नंबर. मग मी जर माझी केस सजेस्ट केली तर दॅट इज रिलिव्हंट अंडर सेक्शन 7. कारण काय, आय हॅव अ सर्टिफिकेट टू शो दॅट की माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि म्हणून मी हॉटेलला गेलो होतो, मी काय प्रिपेअर होऊन कोयता घेऊन चाकू घेऊन त्याला मारायला काय कुठे गेलेलो नव्हतो. सो असे बरेच गोष्टी आहेत. सेक्शन 11 खाली आपण एलिबीचं डिफेन्स, सेक्शन 8 खाली आपण विचार करतो की सबसिक्वेंट कंडक्ट, प्रिव्हियस कंडक्ट. एखादा विटनेस सांगतो की मी मर्डर विटनेस केला आणि मर्डर विटनेस केल्यानंतर तो 4 दिवस कोणाला सांगतच नाही, त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं असतं 8-10 दिवसानंतर. मग याच्यावर आपण क्रॉस घेतली पाहिजे आणि दॅट इज बेस्ड ऑन सेक्शन 8. सेक्शन 8 काय म्हणतो, मोटिव्ह, कंडक्ट, सबसिक्वेंट, प्रिव्हियस. प्रिव्हियस कंडक्ट काय होतं की बाबा तू नियमित तुझा रुटीन चालू. सबसिक्वेंट कंडक्ट काय होतं, तू एवढा मोठा ऑफेन्स मर्डर विटनेस केला, मग तुझं नॅचरल कंडक्ट असलं पाहिजे. एक तर माणूस काय करेल, इट व्हॅरीज. कोणी चक्कर येऊन पडेल, कोणी घरी जाऊन सांगेल, कोणी घरच्यांनाच सांगेल फक्त, कोणी धीटपणाने पोलीस स्टेशनला सांगेल, कोणाला वाटलं मला सरपंचाला सांगायचं, मित्राला सांगायचं, याला सांगायचं, त्याला सांगायचं, कोणी ज्याला ज्याच्या पद्धतीने वाटेल तो तशा पद्धतीने करेल. इट व्हॅरीज. हावेवर बिंग अ डिफेन्स लॉयर आपल्याला क्रॉसमध्ये घ्यावं लागेल की याचं कंडक्ट काय असायला हवं. कारण काय, तो आय विटनेस नाही, ही फॅक्ट आपल्याला डिस्प्रूव्ह करायची. आणि डिस्प्रूव्ह करताना प्रत्येक वेळेस डॉक्युमेंट येईल का, क्रिमिनल मॅटर मध्ये नाही, ओरल एव्हिडन्स. मग डिस्प्रूव्ह करताना काय प्रोबॅबिलिटी अशी आणायची की साहेब हे प्रोबेबल नाही ना, की एखादा 302चा इन्सिडेंट बघतो आणि 4-8 दिवस कोणालाच काही सांगत, घरीही सांगत, आणि रुटीन मात्र सगळं व्यवस्थित चालू आहे, कोणी त्याच्याबद्दल सांगत नाही. हा घाबरलेला होता, हा दारू पिऊन फक्त घरातच बसलेला होता, हा निघत नव्हता, हा कामाला जातोय, सगळ्यांशी बोलतोय, सगळं व्यवस्थित करतोय, हे क्रॉस मध्ये आणावं लागेल. सो हे जर आपण विचारलं ना, आपल्याला जर कोर्टाने विचारलं की व्हॉट इज रिलिव्हन्सी, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे असं मला वाटतं की सेक्शन 8 इज रिलिव्हंट फॉर दॅट पर्पज. सो इट इज सेक्शन 5 to 15 and relevancy of the fact which relates to the fact in issue, that is relevant. Secondly, बऱ्याचशा प्रकारचे विटनेसेस येतात. So honorable Supreme Court has categorized while appreciating the evidence in the criminal trial. त्याची एक कॅटेगरी केली सुप्रीम कोर्ट. काय कॅटेगरी केली
विटनेसेसला 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. होल्ली रिलायबल, होल्ली अनरिलायबल आणि नायदर होल्ली रिलायबल नॉर होल्ली अनरिलायबल. हे कुठून आलं? काही आमचे मित्र आहेत, आमच्याच वयाचे म्हणूया किंवा ज्युनियर असतील, त्यांच्याकरता त्यांनी जजमेंट्स लिहून घेतले तरी चालतील. सो इट विल डेफिनेटली हेल्प. मग या संदर्भात जजमेंट आपलं वेदिरेलू थेवर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, AIR 1957, सुप्रीम कोर्ट 614. आता रिसेंट जर आपण बघायचं म्हणलं तर रिसेंटचं जजमेंट आहे राजेश यादव अँड अनदर वर्सेस स्टेट ऑफ स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, ब्रॅकेटमध्ये 2022, ब्रॅकेटच्या बाहेर 12 SCC 200. नेमकं काय म्हणतं हे जजमेंट? की हे विटनेसची कॅटेगरी ठरवणार कशी काय, की हा होल्ली रिलायबल आहे की हा होल्ली अनरिलायबल आहे की हा नायदर होल्ली किंवा हा पार्टली, याला काय म्हणायचं नेमकं, रिलायबल म्हणायचं की होल्ली नॉट रिलायबल म्हणायचं, हे काय सांगता येणार नाही. हे ह्या प्रोबॅबिलिटीवरून ठरेल. आणि ही प्रोबॅबिलिटी आपल्याला ओरल एव्हिडन्स मध्ये आणायची, नाही तर सिव्हिल मध्ये तर आपल्या प्लीडिंग्स आहेत. मी बिंग अ प्लेंटिफ माझी प्लेंट दाखल करतो, माझी केस पुटअप करतो, मला काउंटर करायला WS येतं, WS मधून मला काउंटर केलं जातं. आणि क्रिमिनल ट्रायल मध्ये मला माझी केस पुटअप करताना मला सजेशन्स द्यावे लागतात. आणि बाय वे ऑफ अ सजेशन आपण त्याला आपली केस पुटअप करू. अरे बाबा, तुझं म्हणणं आहे की यांनी त्या दिवशी तिथं कोयत्यानी त्याला मारलं, हे तू खोटं सांग. माझं असं म्हणणं आहे, हिअर वी आर गिव्हिंग अ सजेशन, आय पुट टू यू दॅट. माझं असं म्हणणं आहे की त्या दिवशी हे तिथं नव्हताच, किंवा यांनी काय बीला कोयत्यानी मारलं नाही, किंवा तू जे सांगतो यांनी बीला कोयत्यानी मारलं ते खोटं. दॅट इज पुटिंग माय केस. तसं सिव्हिल मध्ये काय, आपण बाय वे ऑफ अ प्लीडिंग देतो. सो इथं प्रोबॅबिलिटी आणायची, आणि या प्रोबॅबिलिटीने ठरणार आहे की हा विटनेस रिलायबल आहे, अनरिलायबल आहे, होल्ली अनरिलायबल आहे की पार्टली अनरिलायबल आहे, या 3 कॅटेगरीज मध्ये. मग एखाद्याने सांगितलं मी इन्सिडेंट बघितला, मग त्याचं सांगणं गॉस्पेल ट्रूथ आहे का? नाही. मग आपण काय करू, एखादा आय विटनेस येतो, म्हणतो नाही मी बघितलं, आणि मग आपण त्याला घेतलं, बरं बाबा इन्सिडेंट झालाय 11 वाजता, आपण त्याच्या क्रॉस मधून घेतलं, काय काम करतो तू? काय नाही बाबा, माझीच एक ट्रायल चाललेलं उदाहरण सांगतो तू. सो त्याला विचारलं, सिंगल आय विटनेसची 302 होती. त्यांनी सांगितलं की मी असं जातो, आणि जाता जाता मी बघितलं आमच्याच गल्लीतले वस्तीतले लोक होते, आणि ते एका जणांनी धरलं, बाकीचे दोघं मारत होते, त्यांनी ते खाली पाडलं, डोक्यात दगड टाकला, आणि तो इमिजिएट डिस्क्लोजर वगैरे होतं. आता काय करायचं, आय विटनेसचं आपल्याला प्रेझेन्स उडवायचं. त्यांनी ती घटना तिथं बघितली नाही. आपण जर सरळ त्याला पुटअप केलं की तू ती घटना बघितली नाही, तो काय सांगणार? खोटं सांगतात, बघितली मी, तिथंच होतो. मग तू काम काय करतो? मी काम बाबा केबल कलेक्शन. कुठल्या एरियात करतो? अमुक अमुक वस्तीमध्ये. किती कनेक्शन्स आहेत? 250-500 कनेक्शन. सो इन्स्ट्रक्शन्स आर इम्पॉर्टंट क्लायंट कडून. मग बरं बाबा, आता ही वस्ती जी आहे ती थोडीशी बहुल वस्ती, बहुल झोपडपट्टी म्हणूया आपण, अशा पद्धतीची वस्ती असल्यामुळं तिथं घरांमध्ये तू काय गाडी घेऊन जात नाही, पूर्ण नाही, पायीच जातो, पायीच जातो. मग एका घरात जायला केबलचे 250 रुपये घ्यायला आणि त्याला पावती द्यायला कमीत कमी तुला 1 मिनिट तर लागत असेल, नाही 2 मिनिटं लागतात, 3 मिनिटं. त्या दिवशी कलेक्शन केलं, साधारण कलेक्शनची वेळ संध्याकाळी तुझी 8 ते 8:30. हो, मग तो 5-6 तास कलेक्शन जर करत तिथंच थांबला आपल्या क्रॉस मध्ये, तर प्रोबेबल होईल का तो येऊन 11 वाजता इन्सिडेंट बघणं? सो क्रॉस घेत असताना आपल्याला ही पण कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की आपल्याला तो विटनेस होल्ली अनरिलायबल ठरवायचा आहे. आणि नंतरून मग तिसरा, होल्ली जर अनरिलायबल झाला तर काही प्रॉब्लेम नाही, जर होल्ली रिलायबल झाला तर शिक्षा आहे, आणि पार्टली जर झाला तर कॉरॉबरेशन पाहिजे. पार्टली जर झालं तर कोर्ट काय करणार? कॉरॉबरेटेड एव्हिडन्स आहे का?
आता याच्यावर धड बिलीव्ह करून शिक्षा पूर्ण देता येत नाही, पण मग कॉरोबरेशन काय? मग कॉरोबरेशन सेक्शन 27 आहे का? रिकव्हरी आहे का? आरोपी अनआयडेंटिफाईड असतील तर TI परेड आहे का? Then court will see and look into the corroborative piece of evidence. So these are two important: relevancy of the fact, reliability of the witness to impeach the character of the witness. मग आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण विचारात घेऊ की काय येतात, सगळीकडे येतात, ग्रामीण काय शहरी भाग. काय प्रॉब्लेम येतो आपल्याला? विटनेस काही खूपच तयार असतात. सो विटनेस काही खूपच तयार असतात. ते काय करतात? पलीकडे आहे ना गाडी. सो आता आपण जाऊ एक महत्वाचा आस्पेक्ट आहे बघा. बऱ्याचदा मी अनुभव घेतला, काही लोक वापरत असतील नो डाऊट, पण मलाही खूप उशिराने काळ, तो म्हणजे डिमेनर ऑफ द विटनेस. डिमेनर ऑफ द विटनेस हे कुठं आपण ऐकलंय का? बऱ्याचदा ऐकलेलं नसतं. मग 280 CRPC आपण बघा, 280 CRPC. डिमेनर म्हणजे काय? कोर्टातला त्याचा बर्ताव. कधी कधी सिनियर लोक आपल्याला विचारताना दिसतात बघा, घ्यायचं का ते रेकॉर्डर, बाबा तू पॉज देऊन उत्तर देतोय, फार वेळ लागतोय तुला उत्तर द्यायला, फार विचार करून उत्तर देतोय. सो द बॉडीली अँड मेंटल स्टेट अँड द अपीअरन्स, द रिॲक्शन्स, द वे ऑफ गिव्हिंग द आन्सर्स, द टेम्परामेंट, द अँगर, द अँग्विश, हे सगळं कशात येतं? डिमेनर ऑफ द विटनेस मध्ये. बऱ्याचदा विटनेस काय होतं? आडवीच उत्तर देतो आपल्याला. त्याला माहित असतं हा विरोधी पार्टीचा वकील, एवढंच शिकून आम्ही. मग आपण काही विचारा, मला नाही माहिती, मला माहित नाही, मला सांगता येणार नाही. मग माहित नाही, सांगता येणार नाही म्हणल्यानंतर आपण काय करणार? आपल्याला काय करायचंय? अगेन वी आर कमिंग टू द बेसिक कन्सेप्ट, दॅट इज फॅक्ट डिस्प्रूव्ह करायची आहे, प्रोबेबिलिटी आणायची. प्रोबेबल काय आहे की हा त्या उत्तर व्यवस्थित देत नाही. हा काय सांगतोय? मला आठवत नाही, मला सांगता येणार नाही. मग इथं दोन गोष्टी, एक तर डिमेनर ऑफ द विटनेस, which can be, court is empowered to record the demeanor of the witness under section 280 of the CRPC. and second, सिव्हिल मध्ये जर घेतलं आपण तर सिव्हिल मध्ये ऑर्डर 18 रूल 12 दोन्हीकडे प्रोव्हिजन. कारण काय? नाही तर विटनेस तर एक्सक्लूड करेल ना स्वतःला, मी सांगणारच नाही म्हणे. हा प्रिव्हिलेज कोणाला आहे? सायलेन्सचा आरोपी, कॉन्स्टिट्युशनल. मी माझ्या विरोधात इन्क्रिमिनेट नाही करू शकत. तुम्ही मला नाही सांगू शकत की मी काय मग कन्फेशन देऊ का तुम्हाला? मी प्रिझ्युम टू बी इनोसंट, माझं प्रूव्ह करा, तुम्ही प्रूव्ह करा. तसं विटनेसचं नाही. म्हणून विटनेसचं डिमेनर, हा ज्या वेळेस विटनेस अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरं देतो, आडवी उत्तरं देतो, त्याचं टेम्पर असतं, तो घाबरलेल्या मनस्थितीत आहे. इव्हन बऱ्याचदा आपण बघा डिमेनर मध्ये हे सुद्धा येऊ शकेल. काही सेन्सिटिव्ह मॅटर्स असतात, वुमन रिलेटेड ऑफेन्सेस असतात, तिथं बऱ्याचदा साक्षीदार हा थोडासा भावनिक होतो, डोळ्यातून पाणी येतं किंवा रडायला लागतात, त्यावेळेस दॅट इज ऑल्सो डिमेनर ऑफ द विटनेस. कोर्ट कॅन सुमो टू टेक द कॉग्निझन्स ऑफ द डिमेनर. की कोर्टाला बसायला खुर्ची द्यावी लागली, तो हे सांगू शकत नाही. हाऊ टू अप्रिशिएट दॅट? इट इज टू बी क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स अँड अदर क्रॉस एक्झामिनेशन अँड मटेरियल ब्रॉट ऑन रेकॉर्ड. मग ते खरं होतं का? इट इज टू बी डिसाइडेड बाय द जज. मग जजनी काय डिसाइड करायचं? आता यामध्ये दुसरं अँगल एक लक्षात घ्या की क्रॉस घेताना अशी आडवी उत्तरं देतो. मग आपण जजला काही म्हणू शकतो का? म्हणू शकतो, डिमेनर रेकॉर्डवर घ्या. बरं, जज म्हणलं घेतलं, हा आता काय नाही साहेब, आता कंपील करा त्याला हे उत्तर द्यायला. कसं कंपील करा? मला कसं कंपील करता येईल विटनेसला उत्तर द्यायला? का? देयर इज प्रोव्हिजन इन द एव्हिडन्स ऍक्ट. कोर्ट कॅन कंपील द विटनेस टू आन्सर द रिलिव्हंट क्वेश्चन्स which is related to the fact in issue and which is relevant.
काय होतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण जात नाही. साधारणतः आपल्याला असं वाटतं की कोर्टाच्या विरोधात कसं जायचं. हा विरोध नाहीच ना. यू कॅन से पोलाइटली की मला हे म्हणायचंय की देर इज अ प्रोव्हिजन इन द एव्हिडन्स ऍक्ट विच सेज दॅट की कोर्ट कॅन आस्क अँड कोर्ट कॅन कंपील दिस विटनेस टू आन्सर द क्वेश्चन. की बाबा तुला याचं उत्तर द्यावं लागेल असं कायदा सांगतो. आणि मलाही असं वाटतं की फॅक्ट इन इश्यूशी संबंधित आहे. ते तुला रिलिव्हंट प्रश्न विचारतायत आणि तू हे उत्तर टाळू शकत नाही. पण तेव्हा तू दिलं नवीन उत्तर मला आठवत नाही म्हणून. मग आपण काय करायचं, इट इज टू बी अप्रिशिएटेड ऍट द स्टेज ऑफ आर्ग्युमेंट, इट इज टू बी आर्ग्यूड. काय आर्ग्यूड करायचं, साहेब आरोपी मारत होता हे बरं आठवलं, आरोपी किती अंतरावर होता हे आठवत नाही. मग याला ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे होल्ली रिलायबल म्हणायचं का, याला होल्ली अनरिलायबल म्हणायचं, याला पार्टली रिलायबल किंवा पार्टली अनरिलायबल म्हणायचं. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ बिफोर द डिमेनर ऑर कंपिलिंग द विटनेस टू आन्सर द क्वेश्चन. आपण विटनेसला कंपील करू. हा, स्कॅन्डलस क्वेश्चन्स असतील, काही त्याच्या कॅरेक्टरवरचे क्वेश्चन्स असतील, ते आपण विचारू शकणार नाही. मग आता या डिमेनर नंतर बघा बरेच आस्पेक्ट्स आहेत क्रॉस एक्झामिनेशन दॅट कॅनॉट बी कवर्ड. ऑर असंही म्हटलं जातं की आपल्याला माहिती आहे क्रॉस इज अ आर्ट, बरोबर का नाही. आणि ट्रायल कोर्ट लॉयर्स आर आर्टिस्ट, while अपेक्स कोर्ट लॉयर्स आर आर्ट क्रिटिक, बरोबर नाही. खालीच बनतो का नाही पिक्चर, नंतर तो पिक्चर कसा झाला याचं क्रिटिसिझम वरती होतं, असं मी नाही म्हटलेलं, हे मी वाचलंय. आणि बरोबर आहे ना. ते क्रॉस कुठं होते, ट्रायल कोर्टात होतं. सो बेसिकली क्रॉस घेत असताना हे जे तयार होतं सगळं, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचंच आहे ना. परत वरती एव्हिडन्स साठी होणार आहे का, नाही. सो बेसिकली दिस इज ऑल्सो इन रिस्पेक्ट ऑफ डिमेनर ऑफ द विटनेस. मग आपण जाऊया की एक दुसरा एक प्रश्न आपल्याला कायम भेडसावतो किंवा अडचण येते न्यायालयासमोर. कधी कधी कोर्टच स्वतःहून प्रश्न विचारतो. आपल्याला ते थोडंसं इरिटेट करतं की अरे मी आता नेमकं ऍडमिशन देत होता तो आणि कोर्टाने विचारलेल्या प्रश्नामुळे ते ऍडमिशन गेलं. मग नेमकं काय करायचं. आपण कधी कधी चिडतो, साहजिक आहे, आपण प्रामाणिकपणे काम करतो आपल्या पक्षकाराचं, दॅट इज अवर ड्युटी. आपल्याला वाटतं की अरे एवढी मी क्रॉस घेतली, त्याच्यात एक महत्वाचं ऍडमिशन होतं, कोर्ट क्वेश्चन. सो देयर इज प्रोव्हिजन. विचारू शकतो कोर्ट, येस, एम्पल पॉवर, मोठ्या पॉवर्स आहेत, कधीही विचारू शकतं, काही विचारू शकतं, रिलिव्हंट, इररिलिव्हंट, एनिथिंग कॅन बी आस्क्ड. मग ह्याच्यात काय करता येईल, बट देयर इज ऑब्झर्वेशन ऑफ द ऑनरेबल अपेक्स कोर्ट इन दॅट रिस्पेक्ट. Yes, court can ask the court question, but court cannot encroach over the cross examination of the defense counsel. बरोबर का. सेपरेट प्रोव्हिजन दिल्यात ना. चीफ एक्झामिनेशन दिली जिथं प्रॉसिक्युटर आहे, क्रॉस एक्झामिनेशन दिली, डिफेन्स क्रॉस घेत आहे, री एक्झामिनेशन दिली जर काही एम्बिग्युटी राहिली तर. आता कोर्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड आउट द ट्रूथ. क्रॉसचा पण उद्देश काय आहे, फाइंड आउट द ट्रूथ. आपली ड्युटी काय आहे, टू असिस्ट द कोर्ट इन फाइंडिंग द ट्रूथ. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी इन्व्हेस्टिगेशन कसं केलं पाहिजे, फेअर, ट्रान्सपरंट, इम्पार्शियल. म्हणूनच त्यांना 169 ABC समरीचे अधिकार दिलेत. सो इट इज ऑल्सो इन ऑर्डर टू फाइंड द ट्रूथ. सो एव्हरीथिंग, हे मेकॅनिझम जे आहे ते काय आहे, सत्य शोधक, सगळ्यांना सत्य शोधायचे. सो द क्वेश्चन ऑफ कोर्ट शुड बी इन रिस्पेक्ट, इट शुड नॉट इनक्रोच द क्रॉस एक्झामिनेशन. हे आपली डिफेन्सची क्रॉस एक्झामिनेशन इनक्रोच करता कामा नाही. त्यांनी विचारत, मग असं कुठं म्हटलंय, सो दॅट जजमेंट मे काइंडली बी रेफर इन रिस्पेक्ट ऑफ कोर्ट क्वेश्चन.
आता मी जो सांगितला की विटनेस टू कंपील द आन्सर, त्या बाबतीत आपण जर घेतलं तर AIR 1989, सुप्रीम कोर्ट 398, त्यानंतर कोर्ट क्वेश्चनच्या बाबतीत जे म्हटलं होते रामचंद्र वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा, सो 1981 सुप्रीम कोर्ट. आता याच्यात पुढचं पेज मला लिहिलेलं नाही, फक्त ते नावाने सर्च केलं तर मिळू शकेल. रामचंद्र वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. इनफॅक्ट इंटरेस्टिंग, आणि हे पण एकदा जस्ट गो थ्रू इट. नेपाळ चंद्र रॉय वर्सेस नेताजी चंद्र दास. सो आता ह्याच्यात काय होतं की या केसमध्ये पण इंटरेस्टिंग क्वेश्चन असाच होता की दोन प्रश्न न्यायाधीश साहेबांनी विचारले. सो द ऑनरेबल अपेक्स कोर्ट हॅज मेड द ऑब्झर्वेशन की डिफेन्स काउन्सिलच्या अगोदरच्या प्रश्नांमध्ये जी उत्तरे आली होती त्या उत्तरांमुळे इरेट होऊन जजनी ते प्रश्न विचारले. सो द कोर्ट कॅनॉट इन्क्रोच ओव्हर द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द डिफेन्स काउन्सिल. द नेक्स्ट आस्पेक्ट ऑफ द क्रॉस एक्झामिनेशन बऱ्याचदा आपल्याकडून राहून जात. कारण काय, आपल्याला माहिती आहे फौजदारी कशी प्रॅक्टिस आहे बऱ्याच अंशी. विल हाऊ टू ऍक्सेप्ट द ट्रूथ. रिमांडला आपण असेल, ट्रायलला आपण नसू, बरोबर. सो आता रिमांड काय झालं, कसं झालं हे आपल्याला माहित नसतं. क्रॉस इन रिस्पेक्ट ऑफ रिमांड अँड बेल पेपर्स, हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रॉस घेताना त्याचा फायदा होतो. सध्या आय वॉज कंडक्टिंग अ मोका, इनफॅक्ट चालू आहे. सो त्याच्यात सुद्धा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ज्यावेळेस आले त्यावेळेस पहिला जो ऑफेन्स रजिस्टर झाला इनिशियली प्रिन्सिपल ऑफेन्स जो होता तो दॅट इज अंडर सेक्शन 307 अँड 397, आणि नंतर त्याच्यात मोक्याच्या प्रोव्हिजन्स इन्व्होक करण्यात आले. मग मोक्याच्या प्रोव्हिजन इन्व्होक झाल्यानंतर मग ही सगळी ट्रायल, आणि त्यावेळेस आणि अपेक्षितच मी काही रिमांडला नव्हतो, माझ्याकडे आलं ते ट्रायलच्या वेळेस. मग आता आयओ आल्यानंतर मी जस्ट ते रिमांड रिपोर्ट त्याच्यातले बघितले. सो एक रिमांड रिपोर्ट मला असं मिळाला की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की सदरच्या आरोपींनी हा गुन्हा कुठल्या आणि कोणत्या उद्देशाकरता आणि कारणाकरता गेला याचा तपास करणे आहे. कधी मोका इन्व्होक झाल्या. इट्स अ गुड पॉइंट टू अस अकॉर्डिंग टू मी. का, कारण मोक्याचं प्रोव्हिजन तुम्ही ऍप्लिकेबल करताय. व्हॉट इज मोका? इट इज ऑर्गनाइज्ड क्राईम आयदर सिंगली और ऑन बिहाफ ऑफ सिंडिकेट. संघटित गुन्हेगारीचा तो गुन्हा आहे. मग उद्देश माहिती आहे तुम्हाला. आता तुम्ही काय घेतलंय, सिरियस क्राईम आहे म्हणूनच तुम्हाला अप्रुव्हल घ्यायला लावलं इन्व्हेस्टिगेशनचं 23/1चं, आणि नंतर तुम्ही 23/2ची सँक्शन घेतली. मग तुम्ही तपास सुरू करताना ज्यावेळेस तुम्ही अप्रुव्हल घेतला त्यावेळेस तुम्हाला गुन्ह्याचा उद्देश काय माहिती. मग उद्देश माहिती नसताना तुम्ही मोका, वेदर इट वॉज फॉर अ पेक्युनियरी गेन, वेदर इट वॉज फॉर अदर ऍडव्हान्टेज, वेदर इट वॉज फॉर क्रिएटिंग टेरर इन द सोसायटी, इट वॉज नॉट नोन टू यू. असंही होतं की रिमांड रिपोर्ट, बेल पेपर्स, समजा प्रॉसिक्यू आपल्या आयोनी काहीतरी से दिलाय बेल ऍप्लिकेशन्स मध्ये. बऱ्याचदा तो से आपल्याला माहिती आहे की त्यांचा पूर्वी काय दिलेला असतो, त्याच्यात काही थोडाफार बदल करून त्याच्यातून आपल्याला काहीतरी महत्वाच्या गोष्टी मिळू शकतात. सेकंडली, आता आपली काही क्वेश्चन्स असतात, उदाहरणार्थ किंवा आपल्याकडे काही कॉन्ट्ररी एव्हिडन्स अवेलेबल असतो. आपल्याला कळत नाही अरे तो ब्रॉड कसा करायचा, आता रेकॉर्डवर कसा. उदाहरणार्थ आरोपी आपल्याला सांगतो
की सर माझं CDR चेक करा. मला यांनी अटक काय काल केली नाही, 3 दिवसापासून बसून ठेवले, 3 दिवसापासून मी यांच्या कस्टडीत आहे, मला फोन करायला लावले, इकडं तिकडं माझ्या फोनवरून केले, तुम्ही जरा चेक करा. हाऊ टू प्लॉट दॅट CDR ऑन रेकॉर्ड? ते जोपर्यंत रेकॉर्डवर येत नाही तोपर्यंत तर काहीच नाही. बरं, आता इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी इन्व्हेस्टिगेशन कसं करावं, फेअर करावं, ट्रान्सपरंट करावं, इम्पार्शियल करावं असं अपेक्षित असताना सुद्धा तसं होताना दिसतं का? मग काय करायचं? देन इन द क्रिमिनल ट्रायल सेक्शन 91 ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल. काय सेक्शन 91? प्रोडक्शन ऑफ अ डॉक्युमेंट और प्रोडक्शन ऑफ अ पर्टिक्युलर थिंग. कोर्ट इज इम्पॉवर्ड. कोर्ट काय करू शकता की अरे हे डॉक्युमेंट तुझ्या पोझिशन मध्ये आहे, ते मागून घे. CDR कॉल करू शकता. आपण जर म्हणलं की नाही आता आपल्याला काही अन्य काही की काही डॉक्युमेंट्स आहे की बाबा मी त्या बँकेत गेलो, तुम्हाला ते CCTV कॉल करायचं आहे का, इश्यू तर समज. मी बँकेत जाऊन रजिस्टरला सही करून आलो साहेब, त्यावेळेस बघा त्यांच्याकडे आहे, ते रजिस्टरची कॉपी मागून. सेक्शन 91 पोलीस घेणार नाही, कारण काय मी आरोपी. फिर्यादीच्या बाजूने तसंच. मग हे सेक्शन 91 कधी यूज करू शकतो? When can accused invoke section 91 after filing of charge? मग याच्या संदर्भात सुद्धा आताच एक रिसेंट जजमेंट आहे बघा. सो फार एज सेक्शन 91 इज कन्सर्न, मी सांगतो. स्टेट ऑफ मध्य प्रदेश वर्सेस मी ते अवेलेबल करून देतो आपल्याला किंवा माझ्या त्या मोबाईल मध्ये असू शकेल. सो बेसिकली आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की व्हाईल क्रॉस एक्झामाइनिंग द विटनेस, येस, स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट वर्सेस उमेश तिवारी एंड अदर्स. सो सेक्शन 91 can be used after filing of a charge. बऱ्याचदा आपण स्पॉटवर क्रॉस घेतो. दॅट आस्पेक्ट इज रिक्वायर्स टू बी टेकन. कारण काय इम्प्रोबेबल ठरवायचंय, त्याचा प्रेझेन्स उडवायचा, इम्प्रोबेबल ठरवायचं. सिमिलरली एखादा विटनेस जर म्हणतो तो काय आहे, तो एका सर्कमस्टन्सेसचा विटनेस आहे, म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष घटना घडताना बघितली नाही. बारमध्ये दारू पित होते, बिल दिलं, CCTVत आलं, बाहेर गेले, बाहेर जाईपर्यंत बघितलं, बाहेर काय झालं मला माहिती नाही. तर तो विटनेस आहे अगोदरच्या सर्कमस्टन्सचा. मग आता बार मध्ये जर तो बाहेर आला आणि त्याला कुठपर्यंत दिसू शकतं किंवा ते कुठल्या दिशेने पळाले, सो ही इज व्हेरी मच लिमिटेड अप टू दॅट. सो बऱ्याचदा स्पॉटवर जे आपण म्हणतो की स्पॉट व्हिजिट करणं का गरजेचं असतं, किंवा आपण स्पॉट मध्ये डिफरन्शिएट करताना जर काही रेकॉर्डवर आणू शकलो तर दॅट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द डिफेन्स लॉयर. की अरे हा जो सांगतोय घटना इथं घडली आहे, ती घटना तिथं घडलेली नाही, ती तफावत आहे. मग त्याच्यात इम्प्रॉबेबिलिटी तयार होईल की अरे हे प्रोबेबल नाही. देन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द क्रॉस एक्झामिनेशन वुड बी कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन. आता नेमकं कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन आपण lot more is we have talked about contradiction and omission, that is rather important part. काय नेमकं आपण सिम्प्लिफाय करू. आपण म्हणजे मलाही बरेच दिवस लागले जाणून घ्यायला की अरे कॉन्ट्राडिक्शन काय किंवा काय.
बारामतीत एका सिनियर वकिलांनी उदाहरण सांगितलं की त्यांच्याकडे एक न्यायाधीश महोदय होते, ते विचारायचे की कुणी ज्युनियर वकील दिसले की त्यांना विचारायचे, सांग बाबा कॉन्ट्राडिक्शन ओमिशन कुठे डिफाईन केलं, कुठे डेफिनेशन आहे, तुझं काम बाजूला राहू दे 2 मिनिटं, मला सांग कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन कुठे डिफाईन केलेले आहेत, कुठे वाचल्या तू कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन. आपणही आपल्यालाही तो प्रश्न पडला पाहिजे की अरे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन नेमकं कुठे डिफाईन केल्यात. सो आपण म्हणूया 161, 162, 145 त्याचे प्रोव्हिजो आपल्याला दिसतील. आता पूर्ण सेक्शन मी वाचत बसणार नाही, आणि म्हणजे इफ आय एम रनिंग आउट ऑफ टाइम मला सांगा बरं का, म्हणजे बऱ्याच लोकांना आता कसं आहे की दुपारची कामं पण असते. सो व्हाईल अंडरस्टँडिंग द कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन जे मला कळालंय ते मी आपणाशी शेअर करेन की कॉन्ट्राडिक्शन म्हणजे नेमकं काय हो. व्हॉट इज कॉन्ट्राडिक्शन? विल गो बाय लिटरल मीनिंग ऑफ द वर्ड कॉन्ट्राडिक्टरी. एखादा राजकारणी सकाळी एक स्टेटमेंट करतो, संध्याकाळी एक स्टेटमेंट. काय करतो तो? ही इज मेकिंग अ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. सकाळी एक बोलला, संध्याकाळी एक बोलला, परत तिसरं बोलला दुसऱ्या दिवशी. सो ही इज मेकिंग अ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. सो विटनेस घ्या, विटनेसही काय करतोय? पोलिसांसमोर एक स्टेटमेंट देतो आणि कोर्टात येऊन दुसरं स्टेटमेंट देतो. त्याला आपण सिम्पली भाषेत काय म्हणतो? कॉन्ट्राडिक्शन. सो डायमॅट्रिकली अपोजिट स्टेटमेंट ज्यावेळेस केले जातात त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. सो आता हे कॉन्ट्राडिक्शन, मग आपल्या समोर प्रश्न येतो की ठीक आहे कॉन्ट्राडिक्शन आपल्याला कळलं, व्हॉट डू यू मीन बाय ओमिशन? नेमकं ओमिशन म्हणजे काय आणि हे कुठं म्हटलंय ओमिशन? त्याकरिता आपण 162चा प्रोव्हिजो वाचावा. 162(2) आणि त्याचा प्रोव्हिजो. ओमिशन टू स्टेट अ पर्टिक्युलर फॅक्ट इन हिज प्रिव्हियस स्टेटमेंट. मग ओमिशन कुठं असते हे लक्षात घ्या. कुठं असते ओमिशन? ओमिशन म्हणजे काय ते लिटरल मिनिंग आपण विल गो बाय अगेन विथ द सेम, विथ द वर्डिंग्स. ओमिशन आपण ओमिट करतो. ओमिट करतो म्हणजे उलटी करतो. उलटी करतो म्हणजे शरीरातून बाहेर काढतो किंवा ते सोडून देतो. सो टू लिव्ह, टू ओमिट, ओमिटेड, सोडून दिलं, वगळलं. काय वगळलं त्यांनी? हे सांगायचं वगळलं. कुठं सांगायचं वगळलं? प्रिव्हियस स्टेटमेंट बिफोर द पोलीस. सो ओमिशन ही कुठे अपियर होणार? इन द स्टेटमेंट बिफोर द पोलीस, नॉट इन द सबस्टेन्शियल एव्हिडन्स बिफोर द कोर्ट. सो ओमिशन ही नेहमी कुठं असणार? पोलिसांनी रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंट. आणि मग जर कोर्टासमोरचा तर एव्हिडन्स सबस्टेन्शियल एव्हिडन्स आहे. सो आता सबस्टेन्शियल एव्हिडन्स मध्ये तो जर येऊन डायमॅट्रिकली अपोजिट जर काही एखादं स्टेटमेंट सांगत असेल तर ऍब्सोल्युटली काय होणार? ते कॉन्ट्राडिक्शन म्हणून ट्रीट होणार. आता आपण बघू ओमिशन, एखादी गोष्ट त्यांनी वगळली. मग जर आपण त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण 2 उदाहरणं घेऊ की ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन आपल्याला वाटतं की नेमकं अरे ह्या रेकॉर्डवर आपल्याला कशा आणता येईल. हाऊ टू टेक द ओमिशन्स ऑन रेकॉर्ड. आता ओमिशन म्हणजे वगळली. आता पोलिसांचं स्टेटमेंट घेऊ की पोलिसांना तो सांगत होता की ए आणि बी, मी गेलो तेव्हा मी बघितलं तेव्हा ए आणि बी हे आपण घेऊया सी ला कोयत्याने मारत होते आणि तिथं डी उभा होता आणि डी म्हणत होता की याला मारा मारा, याला सोडू नका. सो आता डी चा रोल तो काय सांगतोय? इन्स्टिगेशन. सो ही वॉज इन्स्टिगेट. आणि त्याच्यानंतरून आता हा साक्षीदार कोर्टात येऊन सांगतो की मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस ए आणि बी हे सी ला कोयत्याने मारत होते. ए बी आणि सी, सॉरी ए बी आणि डी हे तिघही मिळून त्याला कोयत्याने. सो आता लक्षात घ्या, इट्स अ व्हेरी ट्रिकी वन. तहसीलदार सिंग
इट्स अ सेलिब्रेटेड जजमेंट. इट इज ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आपण म्हणू शकतो की भगवद्गीता फॉर क्रॉस एक्झामिनेशन. सो मग आता त्यातलं पण उदाहरण घेऊ आपण, जे आपल्याला तहसीलदार सिंग मध्ये दिलेलं आहे की ते कशा पद्धतीने दिलं, आणि आपण हे इमेजनरी उदाहरण घेऊ. आता तो सांगतोय ए बी आणि सी ह्या सगळ्यांना, किंवा ए बी आणि डी ला ते सगळे कोयत्यानी मारत होते. एकीकडे म्हणतो की मारत नव्हता, फक्त धरा मारा असं म्हणत होता. मग आता आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे पहिलं हे कळायला पाहिजे. ओमिशन सिंपल आहे, केवळ ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन म्हणून ती बळच रेकॉर्डवर घ्यायची असं करून चालणार आहे का? मग आता ओमिशन फायद्याची त्यांनी नाही, पण हे तोट्याचं आहे ना. आता रोल वाढवला माझा तो, कारण माझा तिथे इन्स्टिगेशनचा रोल होता आणि इकडं मला पण तो ऍक्च्युअल असेलंट बनतो. आता जोपर्यंत हे कॉन्ट्राडिक्शन, ही तफावत, ही ओमिशन मी रेकॉर्डवर आणणार नाही तोपर्यंत काय गृहीत धरलं जाणार? फक्त कोर्टासमोरचा एव्हिडन्स. म्हणजे मी जर त्याला टच जर नाही केलं तर कोर्ट सरळ वाचणार. त्यांनी सांगितलं पाहिजे, त्यांनी मारलं, झालं तुमच्या विरोधात प्रूव्ह. तुम्ही त्याला टचच केलं नाही, म्हणजे आता मला विचारावं लागणार, त्याला टच करावं लागणार, त्याचं कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवर आणावं लागणार. हा साक्षीदार कसा तफावतीमध्ये बोलतो, हा कसा रिलायबल नाही, हा कसा ट्रस्टवर्दी नाही, हा कसा क्रेडिबल नाही, हा कसा ही प्रोबॅबिलिटी मध्ये ही कशी थेरी बसत नाही, हे मला आणावं लागणार. सो म्हणून म्हटलं जातं की क्रॉस एक्झामिनेशन इज अ आर्ट, इट्स अ प्रोसेस. ओव्हरनाईट तर ह्या गोष्टी होणार नाही. मग म्हणूनच की आपण अजूनही शिकतो. प्रत्येक क्रॉस नंतर आपल्याला असंच वाटतं 2-3 प्रश्न राहिले विचारायचे, किंवा हे असे विचारले असते तर बरं झालं असतं, चांगले ऍडमिशन आले असते. एक प्रश्न चुकला माझा विचारायचा, प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं. सो वी ऑल आर अ ह्युमन बीइंग्स अँड हिअर इज अ ह्युमन बीइंग. म्हणूनच आपण शिकत असतो. सो वी आर ऑन द पॉइंट ऑफ ओमिशन्स, हाऊ टू टेक इट ऑन रेकॉर्ड. आता ज्यावेळेस इन्स्टिगेशनचा रोल असाइन केला प्रिव्हियस स्टेटमेंट मध्ये आणि कोर्टासमोर सांगतोय की नाही हा कोयत्यानी मारत होता, त्यावेळेस 2 पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. तर प्रिव्हियस स्टेटमेंट मधून त्यांनी ओमिट केलंय. मग मी जर त्याला असं म्हटलं, अरे बाबा तू पोलिसांना स्टेटमेंट दिलं, ते पोलिसांना स्टेटमेंट सगळं विचार करून दिला, महत्वाची घटना होती, तुझ्याकरता महत्वाची घटना, व्यवस्थित बारीक सारीक सगळ्या डिटेल तू पोलिसांना सांगितल्या. हो, मग तू पोलिसांना स्टेटमेंट देते वेळीस असं सांगितलं होतं का की सी हा डी ला कोयत्यानी मारत होता? तू म्हणणार हो सांगितलं होतं. काय म्हणणार? एक तर आयदर आन्सर विल कम येस, मी सांगितलं होतं. मग आपण विचारणार बर मी सांगितलं होतं तर हे बघ कन्फ्रंटेशन, इथं काय आलं? कन्फ्रंटेशन. सो ओमिशन, कॉन्ट्राडिक्शन अँड कन्फ्रंटेशन. सो कन्फ्रंट केलं. काय कन्फ्रंट केलं? प्रिव्हियस स्टेटमेंट कन्फ्रंट पोलिसांसमोर की हे बघ हे स्टेटमेंट बघून सांग बरं असं कुठे लिहिलंय याच्यात की तू हे सांगितलं होतं म्हणून. तो नाही लिहिलं. मग काही कारण सांगता येईल का तुला हे न लिहिण्याचं? नाही, आय कॅनॉट असाइन एनी रिझन. आता बघ, मग आता तो म्हणतो आय कॅनॉट असाइन एनी रिझन. मग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत. मग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला आपण काय विचारतो? तू याचं स्टेटमेंट जे आहे ह्या अमुक एका विटनेसचं स्टेटमेंट त्याच्या सांगण्याप्रमाणेच लिहून घेतलं? हो, लिहून घेतलं. मग त्यांनी काय तुला स्टेटमेंट देताना सांगितलं नव्हतं बघा सी हा डी ला कोयत्यानी मारला. सो दॅट इज प्रूव्ड थ्रू द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. कारण आता प्रिव्हियस स्टेटमेंट तर वाचता येणार नाही पोलिसांसमोर दिलेलं आहे म्हणून, आणि सबस्टेन्शियल याच्यात जे कोयत्यानी मारतो हे सांगितलं ते आयोनी त्याचं म्हणणं डिस्प्रूव्ह केलंय. पण याच्याही पुढे जाऊ आपण, आणि याच्याही पुढे जाऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट व्हॉट आय अंडरस्टूड इन माय लिमिटेड नॉलेजेस ते सांगतात की असं विचारण्यापेक्षा असंही विचारलं जाऊ शकतं की असं काही घडलं नाही बघ की तू जेव्हा गेला तेव्हा डी ला सी हा कोयत्यानी मारत होता. तो म्हणणार नाही नाही घडलं ना. काय म्हणणार? तो म्हणणार घडलं. बर, अरे असं जर घडलं तर हे तुझ्या नेमकं स्टेटमेंट मध्ये का नाही? बरोबर, म्हणजे तू पोलिसांना काय सांगितलं होतं किंवा तू पोलिसांना असं सांगितलं होतं का, याने आपण काय करतो? एक्सप्लेनेशन घेतो. बरोबर. आणि
ज्यावेळेस आपण सजेस्टिव्ह पुट करतो की असं घडलं नव्हतं आणि म्हणूनच ते कुठे रिफ्लेक्ट होत नाही, तुझ्या स्टेटमेंट मध्ये रिफ्लेक्ट होत. मग याला आणखीन सिम्प्लिफाय करून तहसीलदार सिंग ह्या केस मधलं उदाहरण बघू. जे त्यांनी पण सांगितलं, म्हणजे द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज स्टेटेड दॅट की स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला असू शकत नाही, ऍडव्होकेट टू ऍडव्होकेट डिफर होईल, केस टू केस डिफर होईल, फॅक्ट्स टू फॅक्ट्स डिफर होईल. पण आम्ही काय अशी एक आउटलाईन म्हणून एक उदाहरण त्यांनी दिलंय. ते उदाहरण काय दिलं? वेन आय अराइव्ड आय सॉ की एक्स वॉज रनिंग. Thereafter, A, B chased him and caught him. मी गेलो, मी बघितलं की एक्स तिथून पळायला लागला, पळून गेला. तो पळता पळता ए आणि बी त्याला चेस केलं आणि त्याला धरलं. हे प्रिव्हियस स्टेटमेंट बिफोर द पोलीस. व्हॉट इज द स्टेटमेंट बिफोर द कोर्ट? कोर्टासमोर सांगितलं की वेन आय अराइव्ड आय सॉ, मी बघितलं X was standing there. X just took out a dagger from the pocket and stabbed D in the chest. And thereafter he fled away, chased by A and B and caught. तो काय सांगितलं की आता मी गेल्यानंतर मी बघितलं एक्स तिथं उभा होता, त्यांनी पॉकेट मधून डॅगर काढला, डॅगरनी चेस्टला डी ला स्टॅब केलं आणि पळाला. मागे जाऊन या ए आणि बी नी त्याला जाऊन धरलं. So what is omission? The Honorable Supreme Court says that. What is omission? Omission काय आहे याच्यामध्ये? प्रिव्हियस स्टेटमेंट मध्ये काय गाळलंय त्यांनी? डॅगर काढणे आणि चेस्ट मध्ये खुपसणे. हे प्रिव्हियस स्टेटमेंट मधून त्यांनी गाळलेलं आहे. सो दॅट इज ओमिशन. सो एव्हरी ओमिशन मे अमाउंट टू कॉन्ट्राडिक्शन. बरोबर काय? वेन इट इज इन रिस्पेक्ट ऑफ मटेरियल फॅक्ट. हे मटेरियल आहे ना. एवढी मोठी गोष्ट त्यांनी वगळली की स्टॅब करत होता, डॅगर काढला, म्हणजे त्याच्याकडे वेपन आलं, ती इंजुरी केली, सगळं झालं. सो आता मग काय कसं घेणार? मग कोर्टाने सांगितलं, त्यामध्ये डिस्कस करताना सांगितलं की त्याला जर आपण असं विचारलं की तू पोलिसांना हे सांगितलं होतं का, त्याच्याऐवजी त्याला जर आपण असं विचारलं की हे बघ असं काही घडलं नव्हतं, आय पुट टू यू दॅट. माझं असं म्हणणं आहे की तू गेला तेव्हा तुझ्या समोर काय एक्स जो होता तो एक्सनी डॅगर काढून चेस्ट मध्ये खुपसलं, असं काही घडलं नाही, असं तू काही बघितलं? तो म्हणणार नाही, आय हॅव सॉ दिस, मी ते बघितलं. सो मग अपॉर्च्युनिटी ऑफ एक्सप्लेनिंग, देन कन्फ्रंटेशन. हे बघ, हे तुझं स्टेटमेंट याच्यात का नाहीये? देन आय कॅनॉट असाइन एनी रिझन की हे त्याच्यात का नाहीये. ही एक पद्धत दिली आहे हाऊ टू ब्रॉट ओमिशन्स ऑन रेकॉर्ड. आणि ओमिशन ज्यावेळेस मटेरियल आस्पेक्टच्या बाबतीत असतील त्यावेळेस ते क्रॉस होईल. आपण जर म्हटलं येस तू पोलिसांना असं सांगितलं होतं का की एक्सने अमुक अमुक डॅगर काढला, तो एक्सप्लेन करणार. सांगितलं होतं, माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती त्यावेळेस, कदाचित मला आठवत नसेल. मग आपल्याला दिस इज व्हॉट द ओमिशन इज. मग तहसीलदार सिंग आहे, व्ही.के. मिश्रा आहे, व्ही.के. मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड. हे पण आपल्याला कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशनच्या बाबतीत जजमेंट वाचायला मिळेल. देन थर्ड जजमेंट चौधरीभाई रामजीभाई वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. मग याच्याच रिलेटेड आपल्या समोर आणखीन एक प्रॉब्लेम येतो की बाबा विटनेस बऱ्याचदा एक्सप्लेन करतो भरपूर सिच्युएशन. बरं, मग लिडिंग क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन हा एक प्रॉब्लेम आपल्याला क्रॉस मध्ये काय मिळतो. व्हॉट इज लिडिंग क्वेश्चन विच इज सजेस्टिव्ह ऑफ आन्सर? व्हेरी सिम्पल. तू त्या दिवशी काळा शर्ट घातला होता, बरोबर ना? सजेस्टिव्ह. मी आन्सर सजेस्ट करतोय हो म्हणावं त्याने, आणि मला उत्तर पण अपेक्षित आहे की त्याचं उत्तर येईल की हो काळा घाल हो. So it is not permissible in the chief exam.
पण चीप मध्ये नाही, क्रॉस मध्ये आहे. क्रॉस मध्ये आपण लिडिंग प्रश्न विचारू शकतो. मग आपण एखादा लिडिंग प्रश्न विचारला तर आपण बऱ्याचदा म्हणतो आपण येस नो, तू बाबा येस नो सांग, बाकी एक्सप्लेन नको. तुला काय विचारलंय तेवढंच सांग, येस नो मध्ये उत्तर. पण म्हणतो असं कसं, घ्यावं लागेल ना, तू काय सांगतो ते. बरोबर आहे का? त्यांनी सांगितलं म्हणून मग कोर्ट घेतो, विटनेस व्हॉलेंटियर्स. एक्सप्लेन करता येतं का विटनेसला? करता येतं. सो अल्टिमेटली काय मेकॅनिझम, काय करतोय आपण, ट्रूथ शोधतोय का नाही. मग कोर्टाने जर प्रश्न विचारला त्याला, तर जर अँबिग्युटी झाली आणि 165 खाली कोर्टाने जर प्रश्न विचारला तर इट्स माय हंबल ओपिनियन. सो बेसिकली काय आहे की डोंट गो फॉर एक्सप्लेनेशन, डोंट आस्क द क्वेश्चन विच ब्रॉट एक्सप्लेनेशन ऑन रेकॉर्ड. आणि जर एक्सप्लेनेशन आलंच, इव्हन एक गुजरात हायकोर्टचं जजमेंट आहे की डॉरी डेथच्या संदर्भात आईनी फिर्याद दिली आणि आईची एक ओमिशन रेकॉर्डवर होती आणि ती ओमिशन घेताना वकील साहेबांनी अशाच पद्धतीने विचारलं की तुम्ही हे पूर्वी पोलिसांना सांगितलं होतं का. ती सांगायला लागली, एक्सप्लेन करायला लागली, सांगितलं होतं त्या दिवशी असं झालं, ते झालं, ते झालं. ती म्हणलं नाही, एक्सप्लेनेशन नाही ना घेता येणार. पण हायकोर्ट म्हणलं की नो, द इंटेंट इज टू गिव्ह द अपॉर्च्युनिटी. आपण कन्फ्रंट करतोय त्याला, कॉन्ट्राडिक्शन, तुझ्या बोलण्यात कॉन्ट्राडिक्शन आलं का आलं. सो विटनेस शुड हॅव बीन प्रोव्हाइडेड द अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन द कॉन्ट्राडिक्शन. दॅट इज लॉ. सो कॉन्ट्राडिक्शन एक्सप्लेन करण्याची अपॉर्च्युनिटी त्याला दिली पाहिजे. असंच जर कायदा म्हणत असेल तर तो एक्सप्लेन करणार. मग आपल्याकडे काय राहतं, आलेल्या एक्सप्लेनेशनवर क्रॉस घेणं आणि पुन्हा एकदा त्याला इम्प्रोबेबल ठरवणं, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सो दिस इज ऑल्सो प्रॉब्लेम वी यूज टू फेस इन द. मग बरेच आस्पेक्ट आपल्याला क्रॉसच्या बाबतीत बोलता येईल. जसं क्रॉस ऑन सेक्शन 27 आहे, ती आपण नियमित क्रॉस घेतो, त्या संदर्भात काही आहे. क्रॉस इन रिस्पेक्ट ऑफ डिले इन रेकॉर्डिंग द स्टेटमेंट, आयोनी लेट स्टेटमेंट रेकॉर्ड केले, पण ते पण आपल्याला विचारावं लागतील आयोला की कारण काय बाबा तू रेकॉर्ड स्टेटमेंट करण्याचं, त्याच्याशिवाय ते गेलं जाणार. अँड बिफोर आय कन्क्लूड, एक महत्वाचा पार्ट आपल्याला डिस्कस करतो अँड आय विल कन्क्लूड माय सेल्फ. सो सजेशन्स, प्रोबेबल डिफेन्स तर आपला असलाच पाहिजे ट्रायल मध्ये. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की सिव्हिल मध्ये आपली प्लीडिंग असल्या कारणाने आपली केस पुटअप करण्याची गरज पडत नाही, कारण आपण त्या प्लीडिंग मधून काउंटर करतो. क्रिमिनल मध्ये मात्र माझी केस पुटअप केली पाहिजे का, तर त्याचं उत्तर आहे येस, माझी केस पुटअपच केली पाहिजे. माझी केस प्रोबेबल एकाच्यावरून वाटेल. सजेशन शुड बी स्पेसिफिक, डिनायल शुड बी स्पेसिफिक. आपण जे डिनायल करतो ते स्पेसिफिक असले पाहिजे. त्या संदर्भात जजमेंट मे काइंडली बी रेफर स्वयं सिंग वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. सो इट इज इन रिस्पेक्ट ऑफ सजेशन्स. आता दुसरा मुद्दा येतो की आता आरोपीचा टू फोल्ड डिफेन्स असतो. कधी कधी बऱ्याचदा काउंटर केसेस होतात. वेदर सजेशन गिवन टू द विटनेस कॅन बी कन्स्ट्रुड ॲज अ एव्हिडन्स, कॅन बी युज्ड अगेन्स्ट द एव्हिडन्स. काय पोझिशन आहे. आपण काही जजमेंट आता बऱ्याच अनुभवातून वाचले असतील की ज्याच्यामध्ये सजेशन वापरलेत, बरोबर. मग त्या संदर्भात एक जजमेंट मी रिसेंट आपल्याला सांगेल. बाळू सुदाम खाडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, AIR 2023, सुप्रीम कोर्ट 1736. हेल्ड काय केलं 2023 1736. काय हेल्ड केलंय की इफ एनी सजेशन पुट बाय द डिफेन्स टू द विटनेस, डिफेन्सने जर एखादं सजेशन विटनेसला पुट केलं आणि इफ दॅट इज इन्क्रिमिनेटिंग आणि ते जर आरोपीच्या विरोधात असेल इन एनी मॅनर, तर ते सुद्धा कन्सिडर केलं जाऊ शकतं आरोपीच्या विरोधात. कन्सिडर म्हणजे सजेशन देताना किती काळजी घ्यायची.
काही ठिकाणी आपण आपला प्रेझेन्स ऍडमिट करावाच लागतो, काउंटर केस आहे. मग त्यावेळेस जर समजा काउंटर आहे ती 307 आहे माझी 326 आहे, सो सजेशन देताना आपण किती जागरूक असलं पाहिजे. आता एक हार्ड अँड फास्ट असं सांगता येणार नाही की कुठं काय डिफेन्स घ्यायचं. हे आपल्या अनुभवावरून, चर्चेवरून, क्लायंटच्या इन्स्ट्रक्शन्स वरून, फॅक्ट्स वरून आपण ठरवलं पाहिजे की बाबा तुझी जखम, तुझ्या इंजुरीज मी नाही केलेल्या, माझ्यामुळे नाही झालेल्या, त्या कशामुळे झाल्या आय एम नॉट हिअर टू एक्सप्लेन. हे माझं मत मी सांगतो. मला नाही सांगायचं तुला कसं लागलंय आणि कसं नाही. काउंटरमध्ये तर तसं म्हणता येत नाही. समजा मी जर टोटल डिनायलचा डिफेन्स आपण बघू, मी चाललो रस्त्याने, मला 3 जणांनी अडवलं, माझे काय मोबाईल पैसे काढून घेतले, सो 392 दाखल. सो ते अननोन आहे. मी डिनायल, ते आरोपी काय डिनायलचा डिफेन्स घेणार, मी तो नव्हेच, मी नव्हतोच, मला खोटे गुन्ह्यात अडकवलं, माझं आणि ते दुसऱ्या आरोपी बरोबर फोनवर संभाषण झालं म्हणून मला घेतलं. काही डिफेन्स, काही गोष्टींमध्ये ट्रिकी होऊन जातं. सो दिस जजमेंट. पण याच्यात असंही म्हटलंय, कारण कुठल्याही जजमेंट्स मध्ये ज्यावेळेस हे ऑब्झर्वेशन्स येतात त्याची सेकंड साइड ऑफ अ कॉइन पण बघितली पाहिजे. सो याच्यात असंही म्हणलंय की हा एव्हिडन्स म्हणू शकत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त काही सजेशन्स दिले, प्रेझेन्स ऍडमिट केलं की आरोपीनी प्रेझेन्स ऍडमिट केला, आरोपीने कॉल केला होता, आरोपीचं बोलणं झालं होतं, आरोपी तिथं होता, असं जर सजेशन मध्ये कुठं जर आलं आणि ते जर ऍडमिशन असेल, ती जर इन्क्रिमिनेटिंग असेल तर ते आरोपी विरोधात वापरलं जाऊ शकतं. पण त्याच्याच बरोबर अदर रिलायबल ट्रस्टवर्दी एव्हिडन्स मात्र आरोपीच्या विरोधात असला पाहिजे. सो इन रिस्पेक्ट ऑफ सजेशन हे जजमेंट आपल्याला बघता येईल. त्यानंतर शेवटचं एक जजमेंट आपल्याला सांगतो, महावीर वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय यू आर रिक्वायर्ड टू पुट युअर केस बाय वे ऑफ अ सजेशन्स. आणि यामध्ये म्हणलंय की ज्यावेळेस एखादा, आणि तो ज्यावेळेस नाही म्हणून उत्तर देतो तर दॅट कॅन नॉट बी युज्ड अगेन्स्ट यू. आरोपीच्या विरोधात सजेशनचा जे काही उत्तर आहेत किंवा काय 2023च्या जजमेंट मध्ये मात्र कॉन्ट्ररी व्ह्यू घेतलाय, पण तो आपण वाचून तपासून फॅक्ट्स नुसार ते आपल्याला दोन्ही जजमेंट वापरले जाऊ शकतात. 2017 महावीर वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, ज्यांनी सांगितलंय की suggestions are no evidence, however it can be called in the aid with other evidence to establish the guilt. म्हणजे we should take a proper care while giving the suggestions also. सजेशन देताना सुद्धा आपला डिफेन्सची कन्सिस्टंटच सजेशन आपले गेले पाहिजे, जेणेकरून ऍट द एंड ऑफ द फॅग एंड ऑफ अ ट्रायल 313 उत्तरं देताना आपले उत्तर आपल्या विरोधात वापरले जाऊ शकतात. म्हणून ते उत्तरं देताना बिंग अ डिफेन्स लॉयर आपण काळजी घेतली पाहिजे. इट शुड बी कन्सिस्टंट विथ आवर डिफेन्स. सो दीज आर द सम थिंग्स. खूप बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण चर्चा करू शकतो, आपल्याला वेळही पुरणार नाही, किंबहुना सगळ्याच मला माहित असतील अशाही नाही. पण ज्या गोष्टी की या प्रवासात मला समजल्या किंवा जो प्रयत्न केला तो आपल्याशी आज शेअर करण्याचा प्रयत्न केला. बराच उशीर झालाय, तेव्हा जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा कापसे सरांचे मी मनापासून धन्यवाद. आपण सगळे आदरणीय सिनियर्स आहेत, काही आमचे कलिग मित्र आहेत, सगळ्यांनी पेशन्सली मला ऐकून घेतलं आणि थांबले या दुपारच्या वेळेत. त्याबद्दल सगळ्या तुमच्या बारचं देखील खूप आणि वकील बांधवांचं खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सभागृह अध्यक्ष ॲडव्होकेट कापसे साहेब, उपस्थित सर्व सिनियर ज्युनियर बंधू